मी सरदारजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इथला शिक्षक, रावेर नगर परिषद मध्ये जनगणने कामी इथं माझं प्रशिक्षण होतं। या प्रशिक्षणामध्ये 3 दिवस प्रशिक्षण हिरकणी दांडे या मॅडमांनी दिलं। तसंच सोबत सकाळी चहा नाश्ता हा खूप छान होता। त्यानंतर दुपारी 1:30 वाजेला जेवणाची व्यवस्था पण उत्तम होती। जोपर्यंत प्रशिक्षण चाललं तोपर्यंत आम्हाला चांगल्या पाण्याची सोय सुद्धा होती, थंड पाणी मिळत होतं, हवेशीर जिमखाना हॉल होता आणि पूर्ण प्रशिक्षण आतापर्यंत खूप छान झालेलं आहे आणि आम्ही पुढे या प्रशिक्षणाचा आधार घेऊन जनगणनेचं काम उत्तमरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। रावेर शहर जनगणना प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये माझी भूमिका ही प्रशिक्षकाची होती। जनगणनेशी संबंधित सर्व कार्य प्रगणकांनी कशा प्रकारे जनगणना करायची आहे आणि ती पूर्ण कशी करायची आहे त्याबाबत घरयादी गट असेल, नकाशा असेल, ॲपची कार्यप्रणाली असेल आणि जनगणनेच्या संदर्भात जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत तर ते कसे विचारावे, त्याची उत्तरं कशी मिळवावीत यासंबंधी माझी भूमिका प्रशिक्षण देण्याची होती। इथे उपस्थित सर्व प्रगणक आणि सुपरवायझर यांनी अतिशय शांततेत व समजपूर्वक हे प्रशिक्षण घेतले। त्यांच्या शंका कोणीही मनात न ठेवता अगदी उत्स्फूर्तपणे सर्व शंका विचारल्या आणि आमच्या परीने त्यांच्या शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला आणि हा कार्यक्रम अतिशय सफलपूर्वक प्रशिक्षण पूर्ण झालं असं मी मानतो। सर्व प्रगणकांना आणि पर्यवेक्षकांना पुढील त्यांच्या राष्ट्रीय कार्यासाठी शुभेच्छा। आपलं काम प्रामाणिकपणे करा। अतिशय महत्त्वाचं असं राष्ट्रीय कार्य आपण करत आहात, ती जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे। त्याबद्दल आपल्या सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद। मी लीना संतोष महाजन, सरदारजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इथे टीचर आहे आणि 3 दिवसांच्या या जनगणना अधिकारी प्रगणक प्रशिक्षणासाठी मी उपस्थित होते। या 3 दिवसामध्ये नगरपालिकेकडून व्यवस्थित जेवणाची, नाश्त्याची व्यवस्था केलेली होती आणि आम्हाला ट्रेनिंगही आमच्या फील्ड ट्रेनर कडून व्यवस्थित मिळालं। सगळं व्यवस्थित होतं। आज के इस 3 दिवसीय प्रशिक्षण के अंदर जो जनगणना का था, अल्हम्दुलिल्लाह बहुत ही अच्छे से दांडे सर ने हमको समझाया है। ये राष्ट्रीय काम है और इस काम को हमने दिलो जान से करना चाहिए, क्योंकि इसी काम के ऊपर ही हमारे मुल्क की जो है तमाम एक्टिविटी होती है और जो भी नियोजन होता है, जो भी काम होते हैं, हुकूमत इसके मुताबिक करती है। जिन हालात के अंदर और जिन इलाकों के अंदर ये काम बेहतर तरीके से होता है तो गवर्नमेंट वहाँ पर जो चीज़ों की कमियां हैं, जो चीज़ों की ज़रूरतें हैं, उसको मद्देनज़र रखते हुए वहाँ पर वो प्रोग्राम लॉन्च करती है और देश की तरक्की के लिए ये जनगणना बहुत ज़रूरी है। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारतीय जनगणना 2027 आपल्या भारताची मोठी जनगणना ही प्रत्येक 10 वर्षानंतर केली जाते। तसेच 2026 आणि 27 या काळामध्ये भारताची जनगणना केली जात आहेत। तरी यासाठी सौ कमलाबाई येथे 28, 29, 30 या 3 दिवसाच्या दरम्यान प्रगणक आणि सुपरवायझर यांचे प्रशिक्षण अगदी फार मोठ्या प्रमाणात आणि चांगले उत्कृष्ट अशा दर्जाचे झालेले आहेत। तसेच या प्रशिक्षणादरम्यान आम्हाला जे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक लाभलेले आहेत त्यांनी मुलाचे मार्गदर्शन केले आणि त्याचा खूप उपयोग आम्हाला होणार आहे। तसेच या दरम्यान जेवणाची व्यवस्था उत्तम प्रकारची अशी होती आणि आमच्या नगराचे नगराध्यक्षा सौ महाजन मॅडम यांनी यामध्ये चांगलं आपले प्रशिक्षणाचं कशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे प्रशिक्षण करू शकतो आणि जनगणना करू शकतो याची मोलाची माहिती दिलेली आहे। म्हणून मी सर्व प्रशिक्षणार्थी आणि नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचे आभार मानतो आणि आपला संपवतो। नमस्कार, माझं नाव हिरकणी गणेश धांडे, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर रावेर मुख्याध्यापिका।
रावेर नगरपालिकेसाठी फील्ड ट्रेनर म्हणून माझी निवड करण्यात आलेली होती. 28, 29, 30 या 3 दिवसीय प्रशिक्षणामध्ये फील्ड ट्रेनर म्हणून आम्ही ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे. आज आमचा शेवटचा दिवसाचा समारोप आहे. 3 दिवसांचं नियोजन नगरपालिकेकडूनही खूप चांगल्या पद्धतीनं करण्यात आलेलं होतं. प्रगणक आणि पर्यवेक्षक यांच्या शंका काही प्रश्न असतील ते आम्ही आमच्या परीनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी जनगणना पर्यवेक्षक म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे आणि जनगणना प्रशिक्षण हे जे आहे कमलाबाई गर्ल हायस्कूल रावेर येथे 3 दिवसांकरता प्रशिक्षण सुरू आहे. या 3 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये सर्व पर्यवेक्षक आणि प्रगणक यांच्याकरता ही प्रशिक्षण सत्र इथं भरवण्यात आलं. या प्रशिक्षणामध्ये जनगणनेच्या संदर्भात अति उत्तम अशी माहिती श्री गणेशजी धांडे सर आणि दांडे मॅडम यांच्याकडनं सर्व प्रशिक्षकांना अगदी उत्तमरित्या एक पॉइंटवर याचं सादरीकरण चित्रीकरणाद्वारे प्रोजेक्टरद्वारे इथं दाखवण्यात आलं आणि सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षक यांनी याची माहिती काळजीपूर्वक लक्षात घेऊन प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे. आणि आज दिनांक 30 रोजी या कार्यक्रमाचा समारोप झाला. तरी या प्रशिक्षणांती नगरपालिकेमार्फत सर्व नाश्ता, चहा, पाणी आणि जेवणाची व्यवस्था या ठिकाणी उपस्थित सर्वांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि प्रशिक्षण उत्तमरित्या पार पडलं. आणि प्रशिक्षणाचे मार्गदर्शक श्री धांडे सर आणि दांडे मॅडम यांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं असं आज मी सांगू इच्छितो. बस.